आकाशी चंद्र चांदण्या पाळल्या, मनाचा पाळ। और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे तो सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो। तर चला, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे। तसा ज्या व्हिडिओचा जो बिटमार्क आहे तो पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर ह्यात तुम्हाला जस्ट जो ग्रुप दिसतोय बघा, रेड कलरची आपली जी लेअर असेल करायचं तुम्हाला त्याच्यावरती। नंतर टच केल्यानंतर तुम्हाला जस्ट इथे एडिट ग्रुपचा जो ऑप्शन आहे तो इथे शो होऊन जाणार आहे खाली। तर त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे। त्यात तुम्हाला फर्स्ट नंबरला एक ग्रुप दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला। नंतर इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जाऊन बघू शकताय तुम्ही इथे जो खालचा रेक्टँगल दिसून येतोय तुम्हाला, तो रेक्टँगल इथे डिलीट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला। त्यानंतर आपली जी इमेज आहे बघू शकता, इमेज इथे ऍड करायची आहे तुम्हाला। तर बघू शकता अशा प्रकारे आपली एक इमेज इथे ऍड करून घ्यायची आहे तुम्हाला। इमेज ऍड केल्यानंतर जस्ट इमेजला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला आणायचं तुम्हाला। नंतर इमेजची जी लेंथ असेल बघू शकता इथे अशा प्रकारे वाढवून घ्यायची तुम्हाला। इमेज ऍडजस्ट होत नसेल तर मूव्ह अँड ट्रान्सफर वरती जाऊन व्यवस्थितपणे इथे ऍडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला। बघू शकता आपली इमेज इथे ऍडजस्ट झालेली आहे। नंतर तुम्हाला इथे बॅक निघून यायचं। तर बघू शकता आपली जी पहिल्या बीट मधली फोटो आहे बघू शकताय तो इथे ऍड झालेला आहे। तशाच प्रकारे आपला जो सेकंड बीट आहे तो पण इथे एडिट करून घ्यायचा आहे तुम्हाला। अशा प्रकारे आपल्या बीट एवढी लेंथ वाढवून घ्यायची आपल्या फोटोची। तर बघू शकता आपली पहिली बीट, दोन बीट इथे एडिट झालेले आहेत। त्यानंतर जे आपले जे लिरिक्स आहेत बघू शकता मी तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत। त्यात तुम्हाला जस्ट तुमचा एक फोटो ऍड करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला जस्ट ग्रुपवरती जाऊन ग्रुप जो असेल तो इथे एडिट करायचा आहे तुम्हाला। यात तुम्हाला बघू शकता तुम्ही सेकंड लास्ट जो व्हाईट कलरची लेअर दिसते बघा तुम्हाला, त्याच्यावरती टच करायचं तुम्हाला एकदा। नंतर इथे तुम्हाला कलर अँड फिलचा जो ऑप्शन दिसून येतोय त्याच्यावरती टच करायचं। नंतर इथे टच करून तुम्हाला इथे आपला एक फोटो असेल तो इथे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघू शकता आपली जी इमेज आहे इथे ऍड झालेली आहे। अशाच प्रकारे आपले इथून पुढचे जे बीट आहेत बघू शकताय ते ह्याच प्रकारे तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत। बघू शकता आपला लास्टचा बीट राहिलेला आहे त्याला पण इथे एडिट करून घ्यायचा आहे तुम्हाला। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा प्लस वरती टच करायचं आहे तुम्हाला। नंतर आपला कुठलाही एक फोटो असेल तो इथे अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 7.4 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची। नंतर ह्याची जी ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती इथे 20% ठेवायची आहे तुम्हाला। नंतर ह्याला इमेजला कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर ह्या इमेज मध्ये तुम्हाला एक इफेक्ट ऍड करायचा आहे। त्यासाठी इफेक्ट वरती जाऊन येते सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे सर्च करून घ्यायचा आहे तुम्हाला। नंतर ऍड केल्यानंतर जस्ट ह्याची जी सॅच्युरेशन असेल बघू शकता तुम्ही -100 करून टाकायची आहे। तर बघू शकता ही जी इमेज असेल ती अशा प्रकारे होल्ड प्रेस करून तुम्हाला म्युझिकच्या वर आणायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। बघू शकता आपल्या बीटच्या बॅकग्राऊंडला एक फोटो ऍड झालेला दिसणार आहे तुम्हाला। तर असा सेम फोटो तुम्हाला 7.5 सेकंदावरती येऊन एक ऍड करायचा आहे तुम्हाला। बघू शकता आपण हा फोटो इथे ऍड करून घेऊया। इमेजला पहिल्यांदा फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे, त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती येते
20% ठेवून इफेक्ट असेल तो आपला इथे सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा तो इथे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता ह्याची जी लेंथ असेल ती आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. नंतर इमेजला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं तुम्हाला. बघू शकता आपला एडिट झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा भावांनो, आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता हे जे ग्रुप दिसून येतील बघा, ह्याच्यावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे 7.5 सेकंदावरती येऊन तुम्हाला एकदा प्लस वरती टच करायचं आहे. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियल मध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिलाय, तो ओव्हरले व्हिडिओ इथे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारचा ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. तर ओव्हरले व्हिडिओ ऍड करण्यासाठी तुम्हाला जस्ट अशा प्रकारे ह्याच्यावरती टच करायचं आहे एकदा ओव्हरले वरती. नंतर इथे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी वरती जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारे स्क्रीन करून टाकायची आहे. बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. नंतर ही लेअर अशा प्रकारे इथनं कॉपी करून घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर सर्व बीट वरती अशा प्रकारे लेअर असेल ती इथे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला अशा प्रकारे. मनाचा पाळणा बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर एकदा बॅक करून इथे शेअरचा ऑप्शन दिसून येणार तुम्हाला. त्यानंतर व्हिडिओ जो असेल तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.